मित्रांनो, आज आपण आलेले बांबोडे या गावामध्ये रणजित बनसोडे सर यांच्या दावणीला आलोय. आज ह्याचं काय नाव आहे? सरजा. तो कधी आणला? बरेच वर्ष झालं घेतलाय. होय. आणि मित्रांनो, हाय त्यांच्या दावणीचा बलमा, ज्या बैलानं अखंड महाराष्ट्र गाजवला आणि त्यांचं नाव केलं. फक्त व्हिडिओ माध्यम नसल्यामुळे बैलाचं नाव झालं नाही. तर आज रणजित सरांचा सगळा जीवन प्रवास जाणून घेऊया की किती वर्ष झाले बैलगाडा मालक आणि समालोचन करतात. समालोचन म्हणले तर भरपूर आता दिवसापासून तुम्ही करताय. होय. तरी किती वर्ष झाले या नादात पडला? नादात म्हणजे पहिल्यापासून नादच आहे. वयाच्या 11-12 वर्षापासून नादातच आहे. तेव्हापासून नाद आहे. आता हा नाद आता तुमच्या दावणीला मला वाटते पहिली बैल पण होऊन गेलीत. तरी किती वर्षापासून आपल्या दावणीला बैल होऊन गेली? 20 वर्षाचं मला कळते तेव्हा पण. तर आमच्या घरी पहिले बैल पळायचे. मला कळते तेव्हापासून बैल आहेत. किती बैल झाले? भरपूर, म्हणजे त्याला म्हणजे नाही का लक्षात नाही एवढी बैल झाली. हा, मग ही बैल शर्यतीच्या आपल्या दावणीला होऊन गेली. आपल्या वडील असतील, आपल्या आजोबा असतील, त्यांच्या काळापासून. मग तुम्हाला हा नाद कसा लागला? ह्या बैलगाडी क्षेत्रात तर नाद होताच, पण समालोचन करणे. बैलगाडी क्षेत्रात नाद म्हणजे आमच्या घरातल्या बैलाच्या नाद लागला नाही. पहिला आम्ही तांब्याला तिकडे राहिलो होतो. तेव्हा एक बैल आमच्या घरी होता. त्यानंतर विशाल आवरत नाही ओलेवाडीची, त्यांची बैल पहिली 2 पळायची, सरजा आणि राजा. तिथनं आमच्या विशालयावर तिथनं थोडस अंतर जवळ असल्यामुळे त्यांच्या घरी जाणं येण्यासाठी तिथून त्यांच्या बैलाबद्दल नाद लागला. आणि त्यांच्या बैलांच्यामुळं हे बैलगाडी क्षेत्र पूर्ण मला कळालं. तिथून आपली सुरुवात झाली. कसं तिथनं कसं वळण घेतलं? पहिलं मी शाळेला तिथे वडील जायचो, महाड शाळेत. जाताना मग विषयाच्या तिथे घरी जायचो. बैलाने कुठं काय पाणी टाक किंवा लांब वैरण टाक असल्या गोष्टी पहिल्या करायचो. कुठं शेण मागसार असल्या गोष्टी पहिल्या लहान करायचो. मग त्यांच्या बरोबर कधी शाळेला गेलो, तिथनं शाळेनं मधनं जायचो. मग बैल पळवायला त्यांच्या बरोबर, त्यांच्या टेम्पून जायचं, गाड्या पण बैल बघाय अड्डा बघायला जायचं. पहिली छकड्याला गोडी बिडी असायची नाही. पहिली छकड्या म्हणजे निकाल रेषा पुढं पहिली माणसं गोडी घेऊन उभा राहायची. मग ते पहिलं मी काम करायचं, गोडी घेऊन उभा राहायचं. तिथनं पण आवड निर्माण झाली. तिथनं पुढे चालू झालं बैलगाडी क्षेत्र. त्यावेळेस आपण किती मध्ये होता? मला वाटतं मी 4वी-5वी असताना, 4वी-5वी असता तेव्हा पण नाद आहे. 4वी-5वी बसलंच बैलगाडी क्षेत्राला तिथनं मी जायला सुरुवात झाली. शाळेला गेलो एक दिवशी, शाळा सुटली 5-5:30 वाजले. तेव्हा घरी सुटताना विशालचा बैल, सरजा बैल, आम्ही शाळेत घरी आलो. विशालच्या घरापासून बैल असा मेन रस्त्याला कॉर्नर मारला, बघितलं बैल आहे. विशाल मला कुठे घरायचं म्हणलं, निघालाय मुंबईला. किती दिवस का मी तिथं टाकलं होतं आणि त्या गाडीत बसून मुंबईला गेलो होतो. आपल्या म्हणजे जीवनात पहिली मुंबई त्यावेळी झाली. तर मला वाटतं बैल ताडलीचे महेश पडले नाही, कन्हैया पळत होता. त्यांच्या घरी पहिल्यांदा मुंबईला गेलो होतो. त्यावेळी माझं वय 8-9 वर्ष, 9-10 वर्ष वय असेल. शाळेतनं तसं दप्तर घरी सांगितलं नव्हतं, तसंच गेलो होतो. आता त्या काळात 8-9 वर्ष वय, तसं म्हणा गेलं तर त्या वयात कायच कळत नाही. कालच नसतं, काल असतं मग गेलो नसतो. कळत नव्हतं म्हणून तर गेलो निघून तिथून. तसं गेलो मुंबईला. जवळजवळ 1 महिना मुंबईत होतो. मग ज्यावेळेस मुंबईला गेला त्यावेळेस घरच्यांनी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला असेल की मुलगा कुठे गेला? त्यांच्या विशालच्या घरी गेल्यानंतर सांगितलं असेल तिने किंवा असं बैला मुंबईला गेला म्हणून कळालंय, गेलाय मुंबईला बैलांच्या बरोबर आहे. विशाल ड्रायव्हर बरोबर तेव्हा मुंबईला गेलो होतो. मग घरच्या काय प्रतिक्रिया होत्या तेव्हा? तिथून मुंबईला गेलो, परत मी 4 महिने घरीच गेलो. कारण काय येताना आमचा नाही गाडीचा टेम्पो झाला ऍक्सिडेंट. माझ्या डोक्याच्या जवळ 10-15 टाकं होतं. तिथं हे लागलं होतं आणि पाठीला जखम आहे अजून, म्हणजे वन अजून आहे. ते विशालच्या वडिलांनी तिथं थांबून ठेवलं होतं. दवा पाणी हे करायला तिथं 4 महिने होत. घरीच गेलो नाही. ते त्या वर्षी शाळेला परत गेलो नाही.
तेवढं वर्ष पुन्हा मग तिथे गॅप घेतला आणि परत मग पुन्हा शाळा चालू होती. ज्यावेळेस तुम्ही सांगितलं अपघात झाला 4 महिने घरीच नाही आलो, मग त्यानंतर ज्यावेळेस घरी आला 4 महिन्यानंतर घरच्यांचं काय प्रतिक्रिया होत्या? तेव्हा लहान होतो त्यामुळे तेवढं काही झालं नाही. वेळ प्रसंग निघून गेला. पण अपघात आमचा मोठा झाला होता. मग दोघा तिघांना चांगलं लागलं होतं. आणि आम्ही मुंबई पास करून आलो होतो. मुंबईचे आपले महेश आहेत नाही तळाला भिवंडीचे, परत ते मागणं इतक्या फास्ट आले त्यावेळेस आमचा त्याने वेळेत उपचार आमचा केला. त्यामुळं थोडंसं नाही का आम्हाला हे करायला लागलं ते आमचं उपचार वगैरे चांगला झाला आणि एवढं आमचं म्हणजे असं काही हे झालं नाही. वेळ चांगली म्हणून आम्ही वाचलो. बैलाला थोडंसं लागलं होतं वशिंडाला. हे दोघं ते आम्ही जखमी होतो ते थोडं प्रत्येकाला थोडं लागलं, पण आपलं वेळ चांगली म्हणून आपलं काही त्यात हे झालं नाही. मग तिथनं परत घरची अशी बोलली नाही तुम्ही की एवढं झालंय आता शाळा काय असलं नाद नको? परत गेलो शाळेला. शाळा चालू झाली. शाळेत पण आपलं शेवटी नाद ते इथं चुकारीन जायचो. मग परत आडगा जायला त्याला हळू ते पण चालू झालं. तो चुकून जायचो शाळा करत करत, मग ते नाद करायचो. मग तो नाद करत असताना समालोचन करण्याचं ही डोक्यात कुठनं विचार आलं? आता ह्याचं खरोखरच ते त्या विशालचा एक बारका भाव आहे, विशाल ड्रायव्हरचा, चिंतामणी म्हणून. चिंतामणी आमचा एक मित्र आहे, सुट्टी मेकर नेताजी मोरे. आम्ही सगळे मागं बसायचो फळक्यावर. फळक गाडी बांधायचं मागं बसायचो. आणि मग चिंतामणी सगळ्यांची नक्कल काढायचा. मंगला बनसोडे परत आणि सगळ्यांची, सुनील मोरेंची नक्कल काढायला. त्या नकलेत मी थोडं डोक्यात घेतलं की जर चिंतामणी जर ह्या गोष्टी करत असेल तर आपण यातलं काय केलं तरी नाही का काय वावगं ठरणार नाही. पण सगळे नेताजी मोरे वगैरे सगळे असे ऍक्टिंग सगळे करायचे त्यावेळी, मजाक मस्ती. तेव्हा तो सर्जा म्हणजे आत्ता नाही, सर्जा म्हणजे त्यावेळेचा एक बैलगाडी क्षेत्रातला एक टॉपचा बैल होता. विशाल ड्रायव्हर, तुम्ही ऐकलं असेल नाव. भगवे मास्तर आपले देसाई गुरुजी म्हणून नाही, भगवे मास्तरचा बैल होतो. आणि तो बैल लांब जायचं, मग त्या मागं फळक्यावर बसून मग सगळ्यांची नकला बिकला आम्ही करायचो. त्या नकलेतनं डोक्यात घेतलं होतं. मग आम्ही मागं नक्कल कोणाची करायचो, काय करायचो. आणि एक दिवशी ते ह्याचं मैदान होतं पारगावचं, म्हणजे मुरला ड्रायव्हर येत नाही त्यांचं मैदान होतं. त्या मैदानाला सुनील मोरे होते. सुनील मोरे त्यावेळी आले नाहीत. मग त्यावेळी मग आता मैदान थांबलं होतं. जवळजवळ 12-1 वाजता मैदान चालू झालं नव्हतं. तेव्हा मग लेट मैदान चालू व्हायचं, पण 12-1 वाजून गेले तर मैदान चालू झालं नव्हतं. मैदान चालू झालं मग कोण पुकाराय कोण नव्हतं. त्यावेळी काय करायचं मग विशाल ड्रायव्हर आणि लिंगांना ते हे झाले. लिंगांना विशाल ड्रायव्हर मला तिथं वरती चढवलं. म्हणले तिथं काय होत नाही, करू आपण काय असेल ते बघू. ते त्यावेळेस शिकलो, ते सार्थ झाला आज. त्यावेळेस ज्यावेळेस विशाल ड्रायव्हर आहेत किंवा लिंगांना आहेत, त्यांनी स्टेजवर ज्यावेळेस नेलं तुम्हाला आणि माईक हातात दिला, त्यावेळेस मनामध्ये काय चाललं? नाही, कधी वेळ प्रसंग आला नव्हता तसला. पहिलीची वेळ होती ती, थोडस अंग बिंग कापत होतं, काय बोलायचं काय. पण त्यावेळी डोळ्यापुढे सुनील मोरे होते. सुनील मोरे यांचा एक आदर्श घेऊन म्हणलं आपण काय त्यात करायचं, म्हणून त्यांचा एक आदर्श डोळ्यासमोर धरून आपण त्या गोष्टी त्यावेळी केली. मैदान चांगलं उपकारलं. त्या मुलाला पण मला 300 रुपये दिलं होतं. आणि मग तिथनं पुढे सुरुवात झाली समालोचक. तिथून पुढे मग थोडं थोडं नाव होत पहिले सगळे रंजा म्हणायचे, परत रणजित झालो, रणजितचा परत रणजित सर झालो. आणि बैलगाडी क्षेत्रानं मोठं जे नशिबात नव्हतं ते कमवून दिलं. आता तुम्ही सांगितलं नशिबात नव्हतं ते कमवून दिलं. जर बाहेर कुठं शाळा वगैरे जास्त शिकून जॉबला वगैरे लागला असता, भरपूर पैसा तुम्ही कमावला असता आणि सगळं भेटलं असतं तुम्हाला, गाडी भेटली असती किंवा बंगला भेटला असता, हे आता नाव आहे ह्यात आणि त्यात काय फरक जाणवला असता? नाही, आता ज्यावेळी बंदी होती, बंदी थोड्या वेळ थोडे दिवस आम्ही पण हे केलं. थोडेसे आम्ही मोर्चाला वर जायचो. पण अशी सगळी माणसं कंटाळी होती किंवा आता पुन्हा काही चित्र चालू होणार नाही, मग काहीतरी आपण आपला व्यवसाय करावा म्हणून मी बी गाव सोडलं आणि पुण्याला गेलो. पुण्याला आपण एक छोटस हॉटेल चालू केलं. त्या हॉटेलच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालू केला.
आणि परत एकदा बैलगाडी शर्यत सोडली, परत एकदा मग या क्षेत्रात उतरलो, चालू केलं. पण जर ह्या क्षेत्रातच तुम्ही नसता, बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवू शकला असता, पण हे नाव आता झालं, हे नाव कमवू शकला असता का एवढं? नाही, नाव नसतं कमवू शकलो असतो. आज महाराष्ट्राच्या कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊ, आम्ही काल गोव्याला फिरायला गेलेलो. तिथं जे आपले महाराष्ट्रीयन जे लोक आहेत ती माणसं काल तिथं आम्हाला तिने आम्हाला ओळख देऊन आमच्या सेल्फी वगैरे काढून अक्षरशः आम्हाला त्या ह्याच्यामध्ये आपलं कसिनो मध्ये जे जायचं तिकीट आहे नाही ते आम्हाला 50% डिस्काउंट मध्ये एका माणसानं, तो माणूस चिंचवडला इथं नाही पुण्यात आहे, तिथं काय तर लॉजिंगचा धंदा आहे, व्यवसाय, त्या माणसानं आम्हाला त्या कसिनोचं 50% तिकीट काढून दिलं. म्हणजे इतकी ओळख या बघा चित्रांनी दिली. आता 4 लोक जे माणसं आपल्याला कुठली माणसं कधी इकडे म्हणणार नाहीत, आता आपल्याला काय काय माणसं सेल्फी काढाय खास बोलत आहेत, या गोष्टीचा अभिमान आहे. म्हणजे बघा मित्रांनो, ज्यावेळेस हा बैलगाडी क्षेत्र चालत असतं त्यातले काय काय घटक आहेत, ड्रायव्हर असतील किंवा समालोचक आहेत किंवा युट्यूबर्स असतील किंवा अजून बैलगाडा मालक, ह्या एका नंदीमुळे हे जे घटक आहेत ना त्यांना एवढी क्रेज मिळत असते किंवा नाव होत असतं. एक नंदी या सगळ्यांचं नाव करत असतो. नाही, नंदी म्हणजे बैलगाडी क्षेत्रामुळेच आज मी जिथं काय आहे ते बैलगाडी क्षेत्रामुळेच आहे. बैलगाडी क्षेत्राने खूप मोठी वेगळी ओळख निर्माण करून दिली. मध्यंतरीचा काळ खरोखर म्हणजे माझ्यासाठी लय बेकार काळ होता. आपल्यामध्ये थोडस आर्थिक नुकसान झालं होतं, त्यात कर्जाचा मोठा डोंगर आपल्या डोक्या होता, त्याच्यात आपण गाव सोडून गेलो इथनं पुण्याला. आधी जॉब केला 3 महिने पंपावरती, परत मग चुलत भावाच्या त्या आशीर्वादाने जागा बघून आपलं चांगलं हॉटेल चालू केलं, तिथनं आम्ही आपलं सेटल झालो. त्यातनं परत हे बैलगाडी सुरू झालं आणि माझ्या मते नशिबात देव आला, बकासूर. त्या बकासूरनं आपले आतापर्यंत मी जे काय करू शकलो नाही ते एक 8-9 महिन्यामध्ये त्या बैलामुळे माझं नाव ओळख मोठी झाली. आता तुम्ही बकासूरचा उल्लेख केला मित्रांनो, बकासूर आता असा एक बैल आहे की ज्या बैलाचं महाराष्ट्रभर नव्हे तर जगभर चर्चा आहे. जाईल तिथं बकासूर आता एक असा सेलिब्रिटी आहे की एखादा हिरोच असा असतो की कुठेही जावा तुम्ही, गोव्याला जावा, मुंबईला जावा, दिल्लीला जावा, पुण्याला जावा, बकासूर म्हणले की लहान मुलगा पण त्याला ओळखतो. पहिलं एवढं क्षेत्र नाही, पहिलं क्षेत्र असं होतं याच्या आधी भरपूर नंदी पाळले. मग सांगतो पहिल्यापासून शारदा पाटील पुणेकरांचा चांदी असेल, पक्ष असेल ते शेवाळ्याबांचा राजा असेल, सातेवाडीचा नंदी असेल, खिंडेवाडीचा शाहीर असेल, आनंदापाचा शाहीर असेल, आपल्या जाहिरबांचा सर्जा, महेश देवकरांचा पक्षा, असं म्हणजे आता मला जेवढे आता थोडीशी नाव जेवढी घेता सगळ्यांच्या नावात घ्यायला अनेक बैल पळाले. पण त्यावेळी हे युट्यूबचं सध्या माध्यम नव्हतं. युट्यूबच्या माध्यमातून आणि आता जे इन्स्टा आलंय, इंस्टाच्या माध्यमातून आता बैलगाडी क्षेत्र खरोखर वेगळ्या उंचीवर पोहोचलंय. माझी घरची गाडी पळत होती, बलमा आणि शायर म्हणून एक बैल होता, आमची घरची गाडी पळायची. आम्ही जवळजवळ 10-15 वर्षाची गाडी आम्ही पळत होतो. पहिल्याच बैल पळत होती आणि पुढे पळत होती. पण हे नाव पहिलं नव्हतं, म्हणजे युट्यूबचं माध्यम नसल्यामुळं या बैलांची नाव कधी चर्चा झाली नाही. आता जवळजवळ मला वाटतंय या बैलगाडी क्षेत्रात असा कुठला बैल होऊन गेला नाही मोठा लक्ष. पण त्यावेळी हे सगळं साधन नव्हतं. त्यावेळेचं साधन असतं तर कदाचित आज त्या बैलाचं म्हणजे महती सांगायला काही पुरलं नसतं. आता यांच्या माध्यमातून बकासूरच आहे, त्यात त्याचा इतिहास तोच मोडू शकतो किंवा उद्या फ्युचर मध्ये काय होईल सांगता येणार नाही. पण इथनं मागं बकासूरचा मोठ्या लक्षानंतर तोच बैल बकासूर. अशा अनेक नंदी होऊन गेले, पण नाही का युट्यूब साध्य नसल्यामुळे थोडस प्रत्येकाला ते जेमतेमच प्रसिद्धी मिळाली. आता मित्रांनो, सुनील मोरे सरकार कायम बोलत असतात, जर मोठ्या लक्षाच्या काळात जर ही युट्यूब माध्यम असतं तर घरापुढं गाड्याचे लाईन लागली असते. त्यावेळी बरं का, आता बऱ्यापैकी जेव्हा लक्ष पळायला चालू झाला त्यावेळी लक्ष नियोजन मीच करत होतो. तर आणि लक्ष पहिल्यांदा पाहिला, आम्हाला वाटलं की बाबा काही ना हे बाबांनो एक दुसरा मी देव जावतारला हे बाबांनो. लक्ष असं छकडा अर्धा करत नसायचा, 200-250 फूट त्याचं अंतर असायचं.
तिथनं त्या बैलाची सुरू झाली आणि बैलानं अपाट म्हणजे अपाट मुंबईच्या बिनजोड सलग 3 वर्ष बैल म्हणून हरला नव्हता. ज्या दिवशी हरला त्यावेळी माणसांनी जवळजवळ मी तुम्हाला काय माझ्या समोरच्या मध्ये सांगितले बघा, जवळ 2-2.5 तास माणसाने असं फटाकड्या वाजवल्या होत्या. कारण त्यांनी हे केलं होतं, संघर्ष केला होता बैलाची गाडी मारण्यासाठी. त्यात त्यांना यश मिळालं. त्याने त्यावेळी असं हे केलं. म्हणजे एखादा माणूस जेव्हा आनंद साजरा करतो त्या बैलानं काय हे केलं, त्यांना किती ताप दिला असेल या गोष्टीचा आपण अंदाज लावा. मागचं काय त्यांनी दुःख आणि यातना किती भोगले असतील त्या गोष्टीचा बी विचार करणं महत्वाचं आहे. कारण ज्यावेळेस एखाद्या मोठ्या बैलाचे खरंच कोण पराजय करत असतं का नाही, त्यावेळेस त्यांना बी असं वाटतं की कुठेतरी आपला पण बैल पळतोय. मी स्वतः माझा बैल पळतो शाहीर. मध्यंतरीच्या काळामध्ये जरा बैलावर इकडे होत असतं. मग आमच्या शेठ म्हणाले आम्हाला लक्षाची गाडी धरायची. सगळं म्हणलं लक्षाची आपण गाडी धरायची. मग त्यावेळी आम्ही लक्षाची गाडी शाहीर आमच्या बैलावर गाडी धरली होती लक्षाची. लक्ष आणि माणक्या होता, सॉरी शाहीर आणि माणक्या होता आणि इकडे लक्षाची गाडी होती. गाड्या सुटल्या आणि लक्ष इकडे बाहेर गेला. आम्ही सगळे नाचत निघालो बरोबर नाही का. त्यावेळी थोडंसं आमचं जरा हे झालं होतं. इकडली सगळी माणसं आपण वर नाचत निघाली, लक्ष बाहेर गेला म्हणून. आणि वरती सुधारल्यानंतर झेंडा इकडे उभा केला होता या बाजूला, लक्षच्या बाजूला. पुन्हा जाऊन बघितलं तर बैल बाहेर जाऊन पुन्हा आत येऊन पुन्हा गाडीला टांकाच्याकडे दिलं होतं. मग ते बैल त्यावेळी किती पळत असेल. सगळ्यांनी प्रयत्न केले जोपर्यंत जवानी तोपर्यंत त्याने कोणाला शिवून दिलं नाही. तर नंतर प्रत्येकाचा काळ असतो, त्या काळात त्याचा तो हे असतो. प्रत्येका काळात मग पुन्हा थोडंफार हार जिती होत असते. तसा बकासूर आहे आता. त्यानंतर त्याच्या काळात म्हणजे त्यानं कोणी उड्या माराव्या असं काही त्यानं ठेवलेलंच नाही. त्यानं भरपूर काही कमवलंय. त्यामुळं ते माझ्यासाठी देवत आहे. आता बकासूरचं हे नियोजन तुमच्याकडे आलं, योग कसा घडावला, कसा घडून आला? काय झालं, मी आता पुण्याला असल्यामुळं मला रोज मैदानाला जावं लागलं होतं. पुण्यात ट्रॅव्हलिंग माझं रोज असायचं. मग आपलं असंच समालोचन करत असल्यामुळे मोहिलची किंवा वैभव असेल त्यांची आपला परिचय आपला रोजचा बोलणं चाललं असायचं. पण आम्ही कधी कोणाला भेटत नव्हतो, काय नव्हतं. मग आता काय वेगळं झालं, वैभव मामा सर तुम्ही कुठं असता? वैभव म्हणलं मी पुण्यात असतो म्हाळुंग्यामध्ये. म्हाळुंग्या 1 किलोमीटर अंतर आहे. मग म्हणजे आपण जवळच आहे की. मग तर म्हणलं हो, मग ये जावा घरी वगैरे इकडे तिकडं. वैभवने दिवशी घरी बोलवलं मला. वैभव ड्रायव्हर सुसगावचा. वैभवने घरी बोलवलं. मग आपलं गोठ्या बिट्या जाण्याने चाललं झालं. मोहिल आपलं म्हणजे मोहिल ते जमते ओळख. वैभव समजा माझी चांगली ओळख होत. वैभव आपलं मग आडेल जाताना आमच्या बरं चला आडेल मग त्यांच्या गाड्यात नाही यायचं. मग आपल्याला थोडासा अनुभव असल्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट ते आपल्याला विचारायचे, बाबा सर असं करूया का, असं केलं काय होईल. मग हळूहळू मामांचं बी थोडस हे झालं, नियोजन आपलं आलं थोडस. आता तुम्ही सांगितले पण मगाशी की तो बैल जीवनात आला आणि भरपूर बदल घडले, काय तरी सांग चला. नाही काय माहितीये का, 4 लोक मी तर काय म्हणलं, आम्ही समालोचन मी आता करतोय त्याला जवळजवळ 14 वर्ष झाले. 14-15 वर्ष समालोचन करत होतो. ह्या 2 वर्ष काळामध्ये ह्या वर्षात तरी आपलं फॅन्स फॉलोअर्स प्रमाण वाढलं. अड्ड्यात गेलो होतो बाबा, पहिलं कसं व्हायचं, आम्ही एक समालोचक म्हणून आपल्या ओळख होती. पोरच म्हणतात सगळे नियोजन परत निर्माण झाली एक वेगळी. आणि त्याचा खरोखर एक म्हणजे वेगळा फायदा होतोय. कुठले कामाला अडचण येत नाही, काय नाही. आपण सहज गेलो की माणूस ओळखतोय की रणजित सर आले. आता आपल्या धावणीचा इतिहास भरपूर मोठा आहे, तरी आपल्या धावणीला किती बैल होऊन गेली, कोणकोणती नामांकित होऊन गेली? काय झालं माहितीये का, मी जेव्हा बैलगाडीला सुरुवात केली माझ्या कालखंडामध्ये पहिला बैलाला नाव आणला आम्ही हे बलमा आणला. किंवा मी भाटोड्याच्या वैभव मोरे राहुल मोरे त्यांच्यामध्ये घेतला बैल. मी हे बैल उत्तम भाऊने घेऊन दिला होता. तेव्हा हे बैल घेतला 3,75,000 रुपयाला. आपले विश्वनाथ शेठ मुंगाजी ववली पनवेल त्यांनी हे बैल घेतला होता आणि तो सांभाळाय माझ्याकडे होता. परत आम्ही एक शाहीर म्हणून बैल घेतला इथला कंदूरचा. तो बैल आम्ही 3 लाखाला बैल घेतला होता चांगला त्यावेळी. आणि ही जेव्हा हे बैल घेतला तेव्हा एवढं शिर्डी बैल होता, म्हणजे कोण म्हणणार बी नाही की बाबा हे बैल असं नाही का मी एवढ्या बैला किती पैसे दिले. पण या बैला त्यावेळेस वैशिष्ट्य आजच
आदतला जवळ म्हणजे भावनी बैल घेतला होता, म्हणजे लक्षासंग पळवायचा म्हणून ह्यो बैल घेतला होता. लक्षाला बैल लागल ह्यो म्हणून घेतला होता भावनी बैल त्यो, उत्तम भावनी. दोन्ही बैल चांगले पाहिले. शाहीर माझा बिंदूरला चांगला पोहोचला, त्यानं चांगला बिंदूर केला घाटावरती. म्हणजे समालोचन क्षेत्राच्या आधी बैलगाडी मालक म्हणून मला त्या बैलांना ओळख करून दिली होती शाहीरनं. आणि ह्यो बैल सुद्धा म्हणजे जिथं जाईल तिथं आपलं कधी नाराज केलं नाही. जिथं पाहिजे तिथं फायनली जिथं यशाचं मैदान आहे तिथं मैदान बैल राहतो, म्हणजे 100% राहतो ह्यो बैल. मग शाहीर आमच्या शेटने त्याला गिड्याला लावून दिला, औरंगाबाद लावून दिलेला परत. ह्यो बैल होता. ह्यो बैल मी शेटला म्हणलं बाबा काय असेल ते मी हे करतो, ह्यो बैल आम्हाला लावून दे. आणि आपलं थोडं हे करून आपलं बैल मी आपलं कायमतरी मायापाशी घेतला. आणि जेव्हा घेतला तर आमच्या आतलं काय झाला तर व्यवहार आर्थिकचा काय विषय, दुसऱ्या दिवशी बैला माझं पैसे मला मागावून दिले. दुसऱ्या दिवशी इथं बाटवड्याला मैदान होतं, तिथं बक्षीस होतं 1 नंबरला 1 लाख बक्षीस होतं, 2 नंबरला 75 बक्षीस होतं. म्हणजे आमच्या जवळचे मित्र वाटेगावचे काका ठोंबरे म्हणून, ते मध्ये मला बैल पाहिजे काय असलं बक्षीस तुझे ते घेऊन जा, तुम्हाला बैल पाहिजे, माझ्या गावाच्या जरी मैदान आहे. म्हणजे वाटेगाव भाटवडे आपलं भाटवडे वाटेगाव बांबवडे असं तर दिला का काकाला बैल आम्ही. तिथं 2 नंबर झाला. काकाला मला सगळं बक्षीस द्यायचं 75,000 रुपये. माझ्या बैलाची रक्कम त्यांनी त्या दिवशी तिथे फिरली होती. म्हणजे बैलानं भरपूर गमवून दिले आपल्याला. अपघाती जरा थोडासा अपघात झाला, पायात बैल निकाम झाला तर जागेवर आहे आपलं 3 पाया चालतोय बैल आता. आता हे सगळं तुमच्या जीवनात बदल घडलं, बकासूरचं तुम्ही सांगितलं, मोठा लक्षाचा इतिहास सांगितला किंवा तुमचा बलमा असेल, घरचं वातावरण कसं असायचं? नाही घरात कसं वडिलांना पहिल्यापासून असल्यामुळं काय फारशी अडचण आलेली नाही. घरात पहिल्यापासून बैल असल्यामुळं, शेतकरी कुटुंब असल्यामुळे आमच्या घरात कायम पहिल्यापासून बैल आहेत. त्यामुळं नाही काय घराची अशी काय अडचण नव्हतीच. नाही कधी घरची काय अडचण कधी आली नाही. आपलं थोडंसं शाळा शिकून हे मला धंदा करा असलं आपलं घरच्यांचं कायम असायचं. आता मित्रांनो त्यांच्या मालकीनबाई पण आलेले आहेत, त्यांच्या कुठनंही जाणून घेऊया की ज्यावेळेस आपले पती आहेत त्यांचं नाव होत असतं त्यावेळेस कसं कसं असतंय. कारण ज्यावेळेस आपलं नाव होतं ना, नावाच्या आधी नावाच्या नंतर भरपूर जीवनात बदल भरपूर घडतात. 100% त्यांचे मालक आज महाराष्ट्रभर त्यांचं नाव आहे. रणजित सर समालोचक म्हणले की लहान मुलं पण ओळखतात. ज्यावेळेस नाव झालं त्यावेळेस काय बदल झाला तुमच्या जीवनात? काय बदल झाला? काय बरं वाटते, चांगलं वाटते, सगळ्या महाराष्ट्रभर नाव झालं. आता हे नाव होत असतं ना त्यावेळेस एक वेगळीच क्रेज असते. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या माहेरला जाता त्यावेळेस काय चर्चा होती तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शेजारी पाजारी? कारण तुमचे मालक आज एवढे जगभर प्रसिद्ध झाले. बकासूरचे मॅनेजर म्हणले की त्यांचं नाव घेतलं जातं. बकासूरचे मॅनेजर म्हणून प्रसिद्ध आहेत, चांगले समालोचक आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत सगळे. तर बरं वाटतं सगळ्यांना. काय किस्सा सांगचाला तुमच्या माहेरचा एखादा, म्हणजे त्यांच्या नावावरनं झालाय की बाबा? आता एखादा ज्यावेळेस आपल्या मालकांचं नाव होत असतं त्यावेळेस तुमचे आई वडील बोलतच असतात की सगळ्यांना असं वाटतं की आपला जावई चांगला असावा, 4 माणसात नाव असावं. आता त्यांचं सगळीकडे नाव आहे. काय बरं वाटतंय त्यांना पण, एक चांगले समालोचक आहेत, नाव सगळीकडे होते. बकासूरचे मॅनेजर आहेत, सगळं मॅनेजमेंट करतात. बरं वाटतंय त्यांना पण, म्हणजे अभिमान वाटतोय. असं बाहेर कुठे गेलाय तुम्ही आणि असा एखादा वेगळा काय किस्सा घडलाय का की त्यांच्यामुळे कुठेतरी फायदा झालाय? रत्नागिरीला गणपतपुळेला फिरायला गेलेलो. एक समालोचक, चांगले समालोचक आहेत म्हणून नाव त्यांचं आहे. तर लोक फोटो वगैरे सेल्फी वगैरे काढायला आलेले. त्यांनी नाश्त्याचं वगैरे हॉटेलचं बिल भरले. मग एवढं सगळं झालं त्यावेळेस ज्यावेळेस सेल्फी काढायला आली त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? काय अभिमान वाटते चांगले समालोचक आहेत म्हणून. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा तरच आपल्या मालकाचं नाव झालंय, कुठेतरी तुम्हाला पण एखादा सेलिब्रिटी असले का त्यांचं नाव झालंय बरं वाटलं असेल? हो बरं. कारण सगळ्यांनाच असं वाटत असतं, कुठलीही मुलगी असेल किंवा कोण असेल की आपला नवरा उंच शिखरावर जावा किंवा नाव हो, 4 माणसात नाव असावं. ज्यावेळेस आपल्या मैत्रिणी वगैरे कोण भेटतील त्यांना असं अभिमान वाटावं की बाबा खरंच आमचे दाजी
फेमस झालेत किंवा नाव झाले. तर मित्रांनो आता त्यांचा जास्त वेळ घेत नाही मी, रणजित सरांच्याकडे वळतो. रणजित सर, आता तुम्ही सांगितलं बलमाचा सगळा कार्यकाल, तिथून पुढे परत ज्यावेळेस आत्ताच हे बैलगाडी क्षेत्र नव्याने चालू झालं, त्या कालावधीचं काय सांगचाल? पहिलं कसं होतं माहितीये का, पहिलं यात्रे मैदान व्हायची तेव्हा नंबर टाकायचे. सकाळी नोंद झाली की पहिल्यांदा सुरुवात नंबर टाकायला सुरुवात करायची, किंवा आज ही काय नोंद झाली त्या बैलावर नंबर यायचा. आणि मग गट चिठ्ठ्या वाचायची सिमी सिरियलनं, किंवा असं ते हे असायचं. आता तसं होत नाही. आता कसं होतं, गाडीचं प्रमाण तेव्हा प्रमाण कमी होतं. 100 गाडी पहिली जमायची, आता गाडीचं प्रमाण जास्त झालंय. त्यामुळं एक गोंधळ वेगळा निर्माण होतोय. पण नाही का, आता 2-3 ग्रुपवर चर्चा चालू आहे. आता होतंय कसं, आज आदल्या दिवशी नोंद असते, त्यावेळी मला काय करतो माहितीये का, आज माझा पायरा समजा कोणाबरोबर दुसऱ्या बैलावर पायरा आहे, तर आम्ही 2 गाड्या टाकतो आणि पहिल्याकडे 2 गाड्या टाकतो, झाल्या गाड्या 4, गाडी पळणार असते एकच. मग त्यातनं काय होतंय, गाडीचं प्रमाण वाढतंय. जिथं आपण 10 जणांकडे पळतो तिथं गाड्या पळतात 5च, बाकीची बिनकामाची खुगीर भरते, गाड्यांची नोंद होत्या. संयोजक आयोजकांना त्याचा फायदा होतोय. त्यामुळं काय आयोजक आता असे झालेत की त्यांनी तो बिझनेस चालू केलाय, किंवा काही नाही 700-800 गाडी होत्या, 7 लाख निपायात जमा होतंय, 5 लाखामध्ये बक्षीस परमिशन भागत्या, एकदा 1-1.5 लाख रुपये शिल्लक राहतात. त्यामुळे काही जणांनी हे व्यवसाय म्हणून एक सुरू केलंय. पण असं न करता एक आपल्या बैलगाडी क्षेत्राची एक परंपरा आहे, पारंपरिक नाद आहे हा नाद तसाच राहावा म्हणून आता पैलवानांनी परवा एक पैलवानांनी एक टाकलंय की आज गाडी कोणाची पळणार आहे बाबा, काय नाही रणजित बनसोडेची गाडी पळणार आहे, तर रणजित बनसोडे बैल कुठला आहे बलमा, त्याबरोबर कुठला पळणार आहे बाबा, काय नाही आज वाटेगावकरांचा बैल बादल असेल, तर बादल आणि बलमा या नावाची पावती पडली पाहिजे. 2 मालक आहेत, ठीक आहे, 2 मालकांना दोघांना 2 चान्स मिळाल चालतील, त्यांनी एक नेहमी पावती 2 पावत्या बदल ठीक आहे. पण 4 पावत्या टाकल्या त्यामुळे वेगळा गोंधळ निर्माण होतोय. नाव असं चिठ्ठीवर नाव पडलं पाहिजे, तिथं जिथं नाव निघलं तिथं ती गाडी पळालीच पाहिजे. आता आपण पहिले आपला भाग सोडला चिपळूण भागात जर गेलो, तर चिपळूण भागामध्ये जर माझ्या नावाने जर 2 गाड्या नोंद असतील, त्या 2 गाड्या पळवायच्याच हा त्यांचा नियम आहे. त्यामुळे काय होतंय, एक वेस्टेजचा या गाड्याचा प्रकार आहे, तो प्रकार थांबतोय आणि मैदानाला शिस्त लागते. आणि उजेड असेल तर उजेड सगळं फायनल, आता फायनल होतंय, पण थोडस गाड्यांचा ऍक्च्युअली गाड्या असतात पळाय 300 आणि नोंद असते 900, असं त्याचा प्रकार होतोय. चिपळूण भागात तुम्ही कधी गेल तर बघा की जेवढ्या गाड्या आहेत तेवढ्या गाडी नोंद असते. आज जर माझ्या नाव गाडी नोंद केली तर जर पळायला नाही, ते कमिटी त्यांना विचार तुमची गाडी का पळायला नाही, याचं कारण तुम्ही सांगायचं. शक्यतो करून त्यांच्यात कुठली गाडी पळत नाही असं नाही, त्या गाड्या एकदम जर 30 गाड्या झाल्या तर 3-3 त्यांची धागट पळतात, 2-2 त्यांची सीम पळतात आणि फायनलला 5 गाड्या त्यांच्या असतात. हा त्यांचा रूल्स आहे. त्या पद्धतीचा त्यांचा आपण एक अभ्यास करून जर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं झालं तर एक वेगळी शिस्त लागेल आणि सर्वसामान्य एखाद्या बैलगाडी मालकाला चान्स मिळेल. आज होतंय काय, आज एक माझ्या अनुभव, जेव्हा मैदानात असतो तेव्हा मला जवळ एक 10 ते 12 फोन येतात, तुम्ही नक्की कुठल्या गाडी आणणार आहे, तुम्ही इथं आणता मग मी पुढे आणतो, तुम्ही पुढे आणता मी मागं आणतो. अशा गोष्टी ज्या होत्यात त्यानं माणसं थोडस नाही का एकमेकाला वाचवून खेळतात. मग ते सेमीला एकत्र येतात, पण काय होतंय गटाला मार खाऊन एखादा ज्याचा गरीब आहे त्याचे बैल पळतात, थोडस थोडक्यात मार खातात, त्यांना कुठं चान्स मिळेल. यासाठी जिथं नाव निघेल तिथं गाडी हाणणं काळाची गरज आहे. त्यामुळे एक वेगळं वळण लागेल की म्हणून सर्वसामान्य एखाद्या बैलगाडी मालकाला तिथे एखादा चान्स मिळेल, नाही तर रोज मग तुम्हाला हेच बघायला मिळतील. सीमेला काय असं होत नाही की बाबा सगळे जे काय सीमेत येतात थोडे फुडून येते, त्यामुळे 1-2 एकत्र येतात, नाही तर सगळे बाकी सगळे फुडून येतात. पण जर असं केलं तर मला वाटतं चांगले गटाला सुद्धा काय फाईट होईल, सीमेला सुद्धा फाईट होईल आणि एखाद्या सर्वसामान्य बैलगाडी मालकाला तिथं चान्स मिळेल. मित्रांनो, त्यांनी चांगला संदेश एक सांगितला, ह्यातनं शिकाय भेटतंय की सर्वसामान्य जी बैलगाडी मालक आहेत त्यांना पण चान्स भेटला पाहिजे. कुठं जर 4-4, 5-5 चिठ्ठ्या जर नाही टाकल्या किंवा 1-2 मालकाच्या 2 चिठ्ठ्या निघाल्या तर सगळ्यांना चान्स मिळेल आणि जी बैल अंधारात आहेत पळणार ती पण उजेडात येतील. हा, तेच होईल 100% नाही का. तसं केलं काय माहिती आहे का, पहिल्या गटामध्ये जर समजा बकासूर आणि एखाद्या चांगल्या बैलाची जर लढत झाली, त्यामध्ये कोण बकासूर जिंकेल किंवा तो बैल पळणार तो जिंकेल, त्यातला एक बाहेर जाईल, मग त्याकडे सीमेला कोणाला भ्यान असणार आहे.
त्या पुढच्या गटामध्ये एखाद्या गाडीची फाईट होईल, त्यातला एखादा भाजल तो शिमेल, त्या दुसऱ्या गाडी त्याला जी गाडी भाजल त्याला बॅन असणार. आणि समजा शिमेल या 2-3 गाड्या जर एकत्र आल्यानंतर तर खालचा एखादा गरीब यात वरती राहू शकतो. यासाठी ज्याचं नाव आहे त्याचं पळणं त्यानं गरजेचं आहे. आता हे आत्ताच्या काळातलं तुम्ही सांगितलं, आत्ताच्या चालू घडीतलं. जुन्या काळातलं काय सांगचाल? जुन्या काळात तेव्हा बैलांची संख्या जरा कमी होती. संख्याच बैलांची कमी होती, त्यामुळे त्यांना शिस्त लागायची. आणि आता शिस्त, आता गाड्या जेवढ्या झाल्यात आयोजकांना ते पेलतच नाही म्हणून. आणि आता प्रत्येक गोष्टीला वाद झालाय. मागं पुढं सुटला तरी वाद आहे, मागं पुढं हे झाला तरी वाद आहे, पुढं निकालात काय झालं 19-20 तरी वाद आहे. त्यात आता जर कलियुग जे आता नवीन युग पिढी आल्या त्यांना म्हणजे संयम नावाचा प्रकारच नाही. पहिले कसं होतं माहितीये का, पहिले ज्यावेळी आता मी बघितलेली बैलगाडी शर्यत, जे विशालरावजी होते देसाई मास्तर, गुरुजींचं कसं असं माहितीये का, आज जर गाडी मार खाल्ला तर ठीक आहे म्हणून, मार खाल्ला ना चला पोरांना घरी, काही विषय नाही. आम्ही घरी यायचो, मग दुसऱ्या पुढच्या अड्ड्याला मग गुरुजी स्वतःहून ती चिठ्ठी एखादी त्यांची घ्यायची, तिथं गाडी हाणायची. मग त्यावेळी त्या गाडीला नाही का, मग ती गाडी आपल्याला आपण कशी हरवू त्या प्रश्नात असायचे. मग ते बोलून नाही, गम असं कुठं बांधाव बसणार, ते कोलगेट असतं घासत बसणार, पण डोक्यात त्यांचे ते चक्र चालू असते, आज गाडी कुठं आणायची, काय आणायची सांगायची. म्हणजे पहिले बैलगाडी मला संयम होते. आता तसं उदाहरण घ्यायचं म्हणजे आनंद आप्पा रेटरेची, आपल्याला जे करायचं साध्य ते करणारच, पण ती गोष्ट अशी कुणाला बोलून दाखवणार नाही, कोणाला काय करणार नाही. शांत बसून बाबा आज गाडी आपल्याला गटात कोणाची मारायची आहे, त्या गटात ती गाडी औषध हाणणार, बाबा गाडी आज इथे पोहोचेल तर गाडी सीमेला कुठं निघेल, या सगळ्या ज्या गोष्टीचं गणित करून बैलगाडी खेळणारे असे आपले जाहिदबाई आहेत, मतांबेचे, अशी जुनी माणसं, धना शिंदे आहेत, जुनी माणसं अजून तशी आहेत. त्यांचा लोकांनी आदर्श घेतला पाहिजे. ते सुपणे झाला पाटील आहेत, पांढरकरांपर्यंत अजून म्हणजे त्यांच्या गाड्यात आतापर्यंत त्यांना चालू केलाय, 2-3 वाजता घेतलेत. ही संयम माणसं आहे. तो जेव्हा डबावाली यांनी सगळं पहिलं भोगलंय, पण त्यांना आता काळ पटन झालाय. आता सगळं आता हे सगळं खेळ आलाय सगळा वेगळाच. त्यामुळे आता हे सगळं तुम्ही सांगितलं तुमच्या कालावधीत. आता तुमच्या दावणीला पण नवीन वासरू आहे, जुना बैल आहे बलमा. ह्या बैलगाडी क्षेत्र एवढ्यावर जर तुम्ही करताय किंवा समालोचन करताय, बैलगाडा मालक आहात, काय वेगळं पण शिकला तुम्ही ह्यातून? पहिलं आता मध्यंच्या काय सांगा, माझ्या तिथं माझ्या दावणीत मी वैयक्तिक एक 7 ते 8 बैल सांभाळायचो. त्यावेळी कसं होतं माहितीये का, 7-8 बैल आम्ही रोज एखाद्या आमची 2 बैल गाडी असायची, त्यावेळी बैल गाडी राहायची. आज जरी राहिली नाही ती राहायची, परवा ती राहायची. त्यामध्ये ते खर्चाचं त्यातनं भागून जायचं. आता खेळ तसा राहिला, आता गटाला 10 गाड्या काढायच्या, शिमीला 10 काढायच्या, मग पुन्हा फायनलला ते पहिल्या 2 नंबरात राहिला तर बरं, नाही तर शिम जर खालच्या 3-4 नंबरात राहिला तर भाडं अंगाव, ड्रायव्हर अंगाव, धरणारे सुटणारे पोरं अंगाव सगळी, म्हणजे पहिल्यांदा राहिला नाही आता. त्यामुळे आता एक वासरू बारक आहे आपलं, तेवढंच बी काय चाललंय. यातनं काय उदाहरण सांगताल की बाबा हे शिकायला भेटले ह्या बैलगाडी क्षेत्रात? बरंच आता बैलगाडी क्षेत्र सगळं अख्खं म्हणजे पूर्णपणे बैलगाडी क्षेत्राने शिकवलंय. जवळची माणसं, जेवायला जुळणारी माणसं सुद्धा आहेत. आता तुम्हाला एक आवर्जून सांगतो, जेव्हा माझा काळ पडता होता त्यावेळी कोण मदत करायला नव्हतं, पण एक माझा जवळचा एक मित्र आहे आपले सुपण्याचे महेश पाटील. एक वाईट वेळ होती, तो बिचारा मला काढा भेटला होता. मला म्हणाला, रणजित मी आता माझ्याकडे काय असं म्हणजे हे नाही, आता माझ्या खिशात कॅश नाही, तुला काय देऊ शकणार, तुझं काय तर गरज निघाल माझी. त्या बिचारानं त्याच्या गायातली सोन्याची चेन मला काढून दिली होती. हे कर आणि तुझं काय असं ते हे करा, मला परत तू आणून दे. म्हणजे असे जीवाला जीव देणारे माणसं सुद्धा या बैलगाडी क्षेत्रात आहेत. म्हणजे जीवाभावाची माणसं यात कामावले. आणि काय त्याचं माझं रक्ताचं नातं कुठलं नाही जास्त, म्हणजे आम्ही असं रोज पुन्हा बोलतोय किंवा असं बी काय नाही, पण एक रोजचा एक आमचा आपला काय म्हणायचं त्याला, आपण आपलं एक रोजच्या बैलगाडी क्षेत्रामधली आमची ओळख. एक 8-9 वर्षामागचा एक किस्सा आहे. त्यावेळेला थोडंसं आपलं हे झालं होतं, म्हणजे आमचं शेड पहिलं तिकडे खाली होतं. त्यावेळी आमचे शेडला नाही आग लागली, आग शॉर्टस घेऊन आग लागली. त्यात आपली एक वासरं 5-7 मेली होती. म्हैस एक 16 कोटा बनून जळाला होता. त्यावेळी थोडंसं त्या
प्रत्येकाने थोडंसं आपलं होईल तसं केलं हम्म. होतं. अशी माणसं या बैलगाडी क्षेत्रात अशी आहेत किंवा जीवाला जीव देणारी माणसं आहेत. तर मित्रांनो त्यांनी सांगितले त्यांचा सगळा कालखंड बैलगाडी क्षेत्रातला असेल किंवा बकासूरचं नियोजन असेल किंवा समालोचनाचं असेल किंवा बैलगाडा मालक म्हणून काय काय अनुभवायला भेटलं आणि त्यांनी आपल्याला सगळं सांगितलं. एवढी सगळं तुमचा जीवन प्रवास सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.